नमस्कार. आशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला शाबू बटाट्याचे उपासाचे चकली कशी करायची त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी 2 किलो बटाटे उकडून घेतलेत. 2 किलो बटाटे उकडून घेतलेत आणि 1 किलो शाबू, म्हणजे 2 किलो बटाट्याला 1 किलो शाबू घालायचा. हा भिजवलाय रात्रभर आणि हा आता आपण वाफवून घ्यायचा आहे. हे मी कुकर घेतला आणि ह्याच्यात तळाला पाणी घातले थोडंसं. ह्याच्यात आता मी हे डबे ठेवणार आहे. हे आता मी कढईत घेतले, ह्याच्यात डबे ठेवता यावे म्हणून. एक शिट्टी देऊन आपण हे वाफवून घ्यायचं आहे. म्हणजे असंच पण मळून करता येते, पण त्याचं शाबू फुलत नाही, म्हणून आपण आता हे कुकरमध्ये एक शिट्टी देऊन वाफवून घ्यायचं आहे. हे वाफवायला ठेवेपर्यंत आपण आता ही बटाट्याची साल काढून घ्यायची. शाबू आपण वाफवून घेतलाय, हे असं झालंय बघा, म्हणजे फुलतो नंतर. आता हे बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे, म्हणजे गुठळ्या राहायला नको आहेत, म्हणून आपण हा खिसून घेऊया. आणि शाबू थंड झाल्यावर त्याच्यात घालायचं. खिसून मी आता एकसारखा करून घेतलाय बटाटा. ह्याच्यात आपण शाबू घालायचा, वाफवून घेतलेला शाबू घालायचा ह्याच्यात आपल्याला. सगळा शाबू घालायचा. शाबू थंड झालाय आपला, मी ह्याच्यात घालून घेतलाय. आता ह्याच्यात तिखट मीठ घालायचं चवीनुसार. मी ह्याच्यात 4 चमचे तिखट घालणार आहे. तिखट म्हणजे लाल मिरचीचा बुक्का आहे. तुम्हाला किती तिखट कमी जास्त लागते ते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घाला. हे 4 चमचे मी तिखट घातले आणि मीठ घालायचं चवीनुसार. वाळून परत कमी येतं. तीन चमचे मी मीठ घातले. आता हे एकसारखं मळून घ्यायचं. ह्याला पाणी लावायचं नाही, पाणी लावलं तर पातळ होईल. एकसारखं असं मळून घ्यायचं. हे आपलं मळून झाले. शाबू उकडून म्हणजे वाफवून घेतल्यामुळे दिसत नाही शाबू, पण व्यवस्थित अगदी मऊशार झाले. आणि मी हा साचा घेतलाय, ह्याला मी चकलीची चकती घातली. ह्याच्यात आता मी गोळा करून घालते. असं भरून घ्यायचा.
आता आपण पाडून घेऊया चकली. अशा पद्धतीने मी सगळ्या चकल्या करून घेते. हा प्लॅस्टिकचा कागद घेतलाय, ह्याच्यावर काही तेल वगैरे लावले नाही. तेल लावलं तर ह्या चकलीला आपल्या तेलकट वास येऊ शकतो. आपण ही वर्ष 2-2 वर्ष वाळवणीचा पदार्थ ठेवतो, त्यामुळे ह्याला तेल लावलं नाही. कडक उन्हात आपल्याला हे 2 दिवस पूर्ण वाळवायचं आहे. 2 दिवसानंतर मी तुम्हाला तळून दाखवते. हे वाफवून घेतल्यामुळे सहज चकली पडली जाते. न वाफवता गेलं तर पडत नाही, म्हणजे फार त्रास होतो आपल्याला दाबायला. म्हणून ही एक नवीन ट्रिक माझ्या मैत्रिणीनं सांगितलेली, वापरलेली आहे मी. आता ह्याच्यात वाफवून शाबू घ्यायचा. अशाप्रमाणे मी आता सगळ्या उपासाच्या चकल्या करून घेते. आपल्या ह्या शाबू बटाट्याचे उपासाची चकली आपली 2 दिवस मी वाळवली कडक उन्हात. ही वाळली चांगली अशी झाली बघा. हे आता आपण तळून बघणार आहे, फुलतोय चांगला. हे आता आपण तेल तापायला ठेवले, आता तळून बघायचं आहे.
वाफवून असा शाबू फुलतोय बघा. वाफवून घेतल्यामुळे असं चांगलं फुलतंय ते. हे कसं फुललेत बघा शाबू. तसं जर आपण मिक्स केलं असं तर एवढं फुलत नाही. हे माझ्या मैत्रिणीने सांगितलेलं वाफवून घ्यायचा शाबू, त्याची ट्रिकप्रमाणे मी केलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही उपासाचे शाबू बटाटा पापड शाबू वाफवून करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हे करून बघितल्यानंतर कसं होतं तरी कमेंट बॉक्समध्ये लिहा. परत भेटूया असेच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.